निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे महाराष्ट्रातील पहिले कामाख्या मातेचे भव्य मंदिर साकारण्यात आले असून या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला। या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती। मंदिरातील श्री कामाख्या माता, दशमहाविद्या, नवनाथ, बडेबाबा मच्छिंद्रनाथ, महामाया तिलस्मिया यक्षिणी, शिवमंदिर व बावनवीर या देवी देवतांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वेदमंत्रांच्या गजरात आणि धार्मिक विधींनुसार करण्यात आली। मंत्रोच्चार, हवन, पूजन आणि पारंपरिक विधींच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये कीर्तन, भजन, प्रवचन, हवन, महाआरती अशा अनेक उपक्रमांचा समावेश होता। या कार्यक्रमामध्ये स्थानिक नागरिकांसह बाहेरून आलेल्या भाविकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। मंदिराची सजावट विशेष आकर्षण ठरली। फुलांची मनमोहक आरास आणि विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता। या भव्य सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते। सोहळ्यानंतर उपस्थित सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या प्रसंगी शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि स्वयंसेवकांची सेवा उल्लेखनीय ठरली। खुलं करण्यात आलेलं आहे जनतेसाठी। आजपासून जनतेसाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे। हजारो लाखोच्या संख्येने असा जनसागर माताचं दर्शन घेण्यासाठी लोटलेला आहे। बरेच दिवसापासून, बरेच वर्षापासून लोक, भक्तगण, देवीचे भक्तगण इंतजार करत होते की कधी मंदिर ओपनिंग होईल। आज मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आणि मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। अख्ख्या देवीला मानणारा खूप मोठा वर्ग आहे। ते गरीब असो, मोठे असो, छोटे असो, असे प्रचंड पब्लिक कामाख्या माताला मानणारी आहे। कारण कामाख्या मातेचं सत्व तसं आहे, त्याच्यामुळे भरपूर पब्लिक कामाख्याला मानते। ते कुठून म्हणजे पूर्ण असं मला तर अपेक्षा आहे तर महाराष्ट्र नाही पण पूर्ण देशातून लोक येतील। कामाख्या माताचं गुवाहाटी नंतरचं, माझ्या मते गुवाहाटी नंतरचं महाराष्ट्राचं पहिलंच मंदिर आपलं आहे। गुवाहाटीमध्ये तर एक आहे मेन कामाख्या माता गुवाहाटीला आहे आणि महाराष्ट्रामध्ये मधलं पहिलं मंदिर प्रति कामाख्या म्हणून आपलं तयार झालेलं आहे। निफाड, धारणगाव खडक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र। ओम नमो आदेश चैतन्य श्री बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। खऱ्या अर्थानं मी काय म्हणतो, जो सिंहस्थ कुंभमेळा आहे तो आज या ठिकाणी धारणगाव खडक या ठिकाणी आज जमल्याचं एक अनुभूती या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळालं आहे। खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर आज माँ कामाख्या मंदिर हे भारतामधलं एकमेव अद्वितीय मंदिर आज गुवाहाटी कामाख्याला होतं। परंतु बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज ट्रस्टच्या वतीने तसेच आमचे परमपूज्य श्री गणेश बाबा जगताप यांच्या माध्यमातून आज या नाशिककरांचं सौभाग्य की आज या ठिकाणी तिलस्मिया माता मंदिर, त्याचप्रमाणे आज दशमहाविद्या मंदिर आणि जो आला तो रमला, भजनात रंगला, नाथपदी रमला, असा हा नाथांचा दरबार। म्हणून सगळ्या नवनाथांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा, विग्रहाचं प्राणप्रतिष्ठा आणि भगवान दत्तात्रयांची प्राणप्रतिष्ठा आज या मंदिरामध्ये झालेली आहे। अतिशय भव्य, दिव्य आणि अलौकिक असलेलं हे मंदिर आहे। भारतात नवे तर संपूर्ण जगामध्ये आज दुसऱ्या क्रमांकाचं मंदिर कामाख्या मातेचं आहे आणि आज सगळा जनसमुदाय पाहता सगळ्यांच्या मनोकामनापूर्ती आज कालच या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा आज पहाटे झालेली आहे। यज्ञ, अन्नदान सेवा असेल, यज्ञ असेल, त्याचप्रमाणे लोकांना ज्ञानदान सेवा असेल, या माध्यमातून सगळ्या भक्तांच्या मनोकामनापूर्तीसाठी उभारलेलं समाज कल्याणाच्या माध्यमातून, एक राष्ट्र कल्याणाच्या माध्यमातून गणेश बाबा जगताप यांनी केलेल्या मंदिराची उभारणी सगळ्या भक्तांना प्रेरणादायी, आशादायी, मार्गदर्शक तसेच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल। सगळ्या भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती। खरं तर आज भक्तांसाठी हा महाकुंभमेळ्यासारखा महापर्व आहे धारणगाव खडकमध्ये। जे गणेश बाबांनी जे काही गुवाहाटीला जे काही माँ कामाख्या मातेचं मंदिर होतं ते आज भारतातली पहिली शाखा होती आणि भारतातली दुसरी शाखा त्यांनी धारणगाव खडक, नाशिक, महाराष्ट्रामध्ये पहिलं असं माँ कामाख्या मातेचं मंदिर आणि बडेबाबाचं मंदिर उभारून भक्तांसाठी एक इथं माझ्या माहितीनुसार तर बऱ्यापैकी महाराष्ट्रातील बरीचशी जनता जी गुवाहाटीला पोहोचू शकत नाही, ते बाबांनी सर्व भक्तांसाठी हे माँ कामाख्या मातेचं मंदिर या धारणगाव खडकमध्ये स्थापन केलेलं आहे। त्याबद्दल मी परिसराच्या वतीनं, सर्व भक्तगणांच्या वतीनं गणेश बाबांचे आणि त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टचे शतशः आभार व्यक्त करतो की जे महाराजांनी या मातेचं आपल्या सर्वांसाठी दर्शन या ठिकाणी उपलब्ध करून दिलं। बाबांना तर मी खूप खूप शुभेच्छा देईन
की सर्व भक्तांना त्यांनी या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि या निफाड तालुक्यामध्ये खरं तर हे जे काही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली मा कामाख्या मातेच्या दर्शनाची, मी बाबांना शुभेच्छा देतो.